की जो आपण जंगली जनावरं ट्रंकलाइज करतो त्यावेळी आपण त्यांना शेड्यूलेज जे ड्रग आहे जसं झायलेझिन केटामाइन जे आहे अनस्थेटिक ड्रग म्हणतो आपण ते आपण त्यांना देत असतो। त्यासाठी SOPs ह्या ठरलेल्या आहेत की ज्या ठिकाणी आपण ॲनिमल ट्रंकलाइज करतो त्या ठिकाणी कोणीही व्यक्ती तिथं हजर नसायला पाहिजे विदाऊट टीम एक्सपर्ट टीम आणि जे बाहेरचे लोक आहेत त्यांचा तिथे दूरपर्यंत संबंध नसावा। कारण काय होतं की बऱ्याचदा आपण ट्रंकलाइज करायला ॲनिमलला जातो आणि तो डार्ट चुकून दुसऱ्याला लागू शकतो, त्यामुळे त्या माणसाची पण जीवितहानी होण्याची शक्यता असते। आणि जे आपण ड्रग्ज वापरतो यामध्ये ट्रंकलाइज करायला ते झायलेझिन आणि केटामाइन याचं जे प्रमाण आहे यामध्ये औषधाचं जे प्रमाण आहे ते आपण त्याच्या डोज रेटनुसार ठरवत असतो आणि ते ठरवण्याचा जो अधिकार आहे हे क्वालिफाईड रजिस्टर्ड व्हेटरनरियन जो आहे हेच ते ठरवतो। आणि डार्ट मारताना जसं आपण सांगितलं की डार्ट मारताना तिथे व्हेटरनरियन असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। विभागाच्या नियमानुसार तिथे क्वालिफाईड व्हेटरनरियन असणं आवश्यक आहे। कारण काय होतं की एखाद्या प्राण्याला आपण डार्ट मारतो आणि तो जास्त झाला किंवा कमी झाला तर त्यावेळी तो ॲनिमल अटॅक करू शकतो किंवा ॲनिमल कोमामध्ये जाऊ शकतो, त्याचं रेस्पिरेशन वाढू शकतं, BP वाढू शकतं, त्यावेळी तिथे व्हेटरनरियन असणं आवश्यक आहे। ट्रंकलाइज करणारा जो व्यक्ती आहे तो जर क्वालिफाईड रजिस्टर्ड व्हेटरनरियन असेल त्यालाच तो अधिकार आहे, अन्यथा नॉन रजिस्टर्ड जो व्हेटरनरियन असेल किंवा विदाऊट ज्याला आपण म्हणूया की तो व्हेटरनरियन नसेल त्याला कोणत्याही प्रकारचा ट्रंकलाइज करण्याचा अधिकार नाही। ट्रंकलाइज करताना मी आधी सांगितलं तुम्हाला पशुवैद्यकीय अधिकारी असणे हे अत्यंत आवश्यक आहे बाय रूल, कारण हा शेड्यूलेज ड्रग आहे मी आधी सांगितल्याप्रमाणे, त्यामुळे पशुवैद्यकीय अधिकारी असणे हे तिथे आवश्यक आहे। यवतमाळ जिल्ह्यामध्ये उमरखेडमध्ये जी आजची घटना जी घडलेली आहे ती अतिशय चिंताजनक बाब आहे। वन्य प्राण्यांना कुठल्याही रेस्क्यू करताना एक मानक प्रणाली आहे ज्याला आपण स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर म्हणतो, त्या मानक प्रणालीचं त्याचं त्या ठिकाणी नियोजन नियमन व्हायला हवं। या ठिकाणी गर्दी जी होते हा एक महत्त्वाचा विषय असतो। कुठलाही वन्य प्राणी बिबट असेल, वानर असेल, माकड असेल किंवा अस्वल असेल तो रेस्क्यू करताना तिथे गर्दी होऊ नये हा एक महत्त्वाचा विषय त्या ठिकाणी आहे। त्यासाठी पोलीस विभाग, वन विभाग आणि वन्यजीवप्रेमी देखील त्या ठिकाणी मदत करताना आपल्याला दिसतात। परंतु आज जो ज्या संबंधित वन्य प्राण्याला जो डार्ट मारताना तो डार्ट नजरचुकीने एका व्यक्तीला लागला तर ही अतिशय चिंताजनक बाब आहे। मुळात या ठिकाणी कुठलाही वन्य प्राणी रेस्क्यू करताना त्याला जर बेशुद्धीचं इंजेक्शन द्यायचं असेल तर या ठिकाणी ॲज पर SOP तिथे पशुवैद्यकीय अधिकारी हजर असावा। त्याच्या देखरेखीखाली तो डार्ट मारणं अभिप्रेत आहे। डार्ट मारणारा फॉरेस्ट डिपार्टमेंटचा शूटर तो त्या ठिकाणी टेक्निकली एक्सपर्ट जरी नसला तरी अनुभवाच्या आधारे ते एक्सपर्ट होतात, हा भाग वेगळा। तर तो जो डार्ट आहे जनरली त्याच्यामध्ये केटामाइन आणि झायलोझिन कंटेंट असतात। जे पशुवैद्यकीय अधिकारी असतात ते टेक्निकली साऊंड असतात त्या विषयामध्ये। वन्य प्राण्यांचा आकार किती आहे, त्याचं वजन किती आहे, त्याचं वय किती आहे, हा त्याच्यामध्ये टेक्निकल मुद्दा फार महत्वाचा असतो। आणि तो नजरचुकीने ज्या व्यक्तीला लागला त्या व्यक्तीच्या जीविताचा तो प्रश्न त्या ठिकाणी होता। या ठिकाणी हे सुद्धा एक बाजू आपण लक्षात घेतली पाहिजे की कुठल्याही रेस्क्यूच्या संदर्भामध्ये वन विभाग किंवा संबंधित यंत्रणा लोकांना आवाहन करते, पण लोक तिथे फार गर्दी करतात, तर हे देखील चुकीचं आहे। कायद्याने हा देखील एक प्रकारचा नियमाचा भंगच आहे की नागरिक तिथे गर्दी करतात आणि रेस्क्यू ऑपरेशनमध्ये तिथे ते व्यत्यय निर्माण करतात। तर हा देखील त्या ठिकाणी दोन्ही बाजू याला आहे। एकतर तो डार्ट नजरचुकीने ज्या व्यक्तीला लागला त्याचा जीव देखील जाण्याची शक्यता त्या ठिकाणी नाकारता येत नाही। त्याचबरोबर तो व्यक्ती तिथे कसा गेला, त्या व्यक्तीने वन विभागाच्या सूचनांचं पालन केलं नाही, कुठंतरी कायदा आणि नियमाचं त्यांनी उल्लंघन केलं, ही देखील त्याला दुसरी बाजू आहे। आणि तिसरी महत्वाची बाजू की ज्या ठिकाणी अशा कुठल्याही रेस्क्यू ऑपरेशनमध्ये जे मानक प्रणाली आहे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर जे आहे त्या ॲज पर SOP प्रमाणे त्या ठिकाणी ते कार्य होणं अपेक्षित आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात
TV9 मराठी, एकमेव